नाव तुम्हाला माहितीच आहे आता. आणि तुमच्या समोर हा प्रोग्राम आणलेला आहे उद्योग वर्धिनीनी, पण त्याला पूर्ण बॅकअप आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आणि हा कोर्स तुमच्यापर्यंत आणण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. माझं नाव संतोष कुलकर्णी, तुम्ही आत्ताच ऐकलं. हा मित्रांनो मुख्य कार्यक्रम आहे तुमच्या समोर. विविध प्रकारचे टेंडर्स, मग त्यात छोटे टेंडर्स, मोठे टेंडर्स, गव्हर्नमेंट टेंडर्स, प्रायव्हेट बॉडीचे टेंडर्स, आयटम रेट टेंडर्स, पर्सेंटेज रेट टेंडर्स, बीओटी टेंडर्स, DBFOMT. तुम्ही म्हणाल हा काय शब्द आहे? पाठ करणं थोडं अवघड आहे, पण म्हणून मी खाली त्याचं फुल फॉर्म लिहिलेलं आहे. डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, मेंटेन, ट्रान्सफर, टेंडर्स. या प्रकारच्या टेंडर्सला म्हणतात PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोग्राम. 4P आहे त्यामध्ये. याची माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि मनामध्ये हे ठेवा की जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन हा विषय आज बोलतो आहोत, त्यात विविध प्रकारचे कन्स्ट्रक्शन आहेत. त्यात इन्फ्रास्ट्रक्चरल आहेत, रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्स आहे, त्यामध्ये रोड वर्क आहेत, त्यामध्ये ब्रिजेसही आहेत. सो कन्स्ट्रक्शन हा शब्द फक्त रेसिडेन्शियल अशा अर्थाने घेऊ नका. कन्स्ट्रक्शनला ग्लोबल वे मध्ये आपण बोलणार आहोत. आता हा तुमच्या मनात बहुतेकांच्या प्रश्न येणार. तर एक पहिला बेनिफिट की या कोर्स नंतर तुम्ही टेंडर स्वतः भरू शकाल. अजून इतर फायदे आपल्याला बघायचे आहेत. पहिला फायदा, आता तुमच्या समोर नुसतं जर असं टेंडर डॉक्युमेंट आलं तर नवीन माणसाची अवस्था अशी असते, काय लिहिलेलं त्यात, काय काही समजत नाही बुवा. अक्षर लागत नाही, अक्षरांचा अर्थ समजत नाही, त्यातले टर्म्स जे असतात ते लीगल टर्म्स, टेक्निकल टर्म्स ते समजायला कठीण पडतं. म्हणून आपण टेंडरचे कंटेंट्स बघणार आहोत. अर्थात त्याच्या आधी टेंडर म्हणजे काय, टेंडरिंग प्रोसेस काय असते, त्यामध्ये अलग अलग स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत ते बघणार आहोत. आणि त्यानंतर NIT झाल्यानंतर आपण इकडे येणार आहोत की नेमकं टेंडर मधले कंटेंट्स काय काय आहेत. त्या स्पेसिफिकेशन्स आहेत, BOQ आहेत, कंडिशन्स, जनरल स्पेशल कंडिशन्स काय आहेत, फॉर्मॅट्स, प्रोफॉर्मा त्यात कुठले कुठले असतात, कशा प्रकारे भरायला पाहिजे ते आपण बघणार आहोत. हे पहा, आता तुम्हाला एका टेंडर मधलं कंटेंट्स तुमच्या समोर आहेत आणि हे सगळे कीवर्ड्स तुमच्या समोर आलेले आहेत. प्राइस व्हेरिएशन क्लॉज, किंवा त्याला दुसरा शब्द आहे एस्केलेशन क्लॉज. अननेस्ट मनी म्हणजे काय, अननेस्ट मनी डिपॉझिट म्हणजे काय, स्पेशल अननेस्ट मनी म्हणजे काय, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे काय, लिक्विडेटेड डॅमेजेस म्हणजे काय, मग टेंडर भरण्यासाठी पात्रता, असेसमेंट ऑफ कॅपॅसिटी, ती कॅपॅसिटी कॅपेबिलिटी यांचा खरा अर्थ काय आहे, डिपार्टमेंट तुमच्याकडनं काय अपेक्षा करत असतं त्यावेळेला, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरची कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटी या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे, किंवा आपली स्वतःची कॅपॅसिटी कशी असेस करायची ते आपण बघणार आहोत, करणार आहोत. आता ह्या प्रक्रियेचा लाभ काय होईल, जे आता आपण बघितलं, तर दोन प्रमुख लाभ लक्षात घ्या.
या एक्सरसाइज नंतर आपण टेंडर मधल्या इंडिव्हिज्युअल अटींचा, कंडिशन्सचा, म्हणजे जनरल कंडिशन, स्पेशल कंडिशन्स वरती स्वतः विचार करू शकता की ही तुमच्या संस्थेसाठी बंधनकारक आहे का, त्रासदायक आहे का, ओके आहे का, नाही आहे का, ही आपण सहन करू शकतो का, या बाबींवर तुम्ही विचार तेव्हा करू शकता जेव्हा की तुम्ही त्या कंडिशन्स नेमक्या काय आहेत याच्यावरती विचार कराल आणि त्याच्यावरती आधारलेलं तुम्ही टेंडरला जावं की नाही जावं हे डिसिजन घेऊ शकता. टेंडर बघणं, त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अनालिसिस करून आपल्याला स्वतःला निश्चित करायला पाहिजे या टेंडर मध्ये पार्टिसिपेट करायचं की नाही करायचं. वेळीच माघार घेणं हे देखील दुसऱ्या दिवशी यशस्वी होण्याचं लक्षण आहे. त्यामुळे ते डिसिजन घेण्यासाठी टेंडरचं पूर्ण अनालिसिस मित्रांनो करणं अतिशय आवश्यक आहे. जसं एक तुमच्या समोर हा विषय येणार आहे आता, पर्सेंटेज रेट टेंडर म्हणजे काय आणि त्यामध्ये असलेला BOQ हा दिसायला कसा दिसेल. ते एक छोटस तुमच्या समोर ठेवलेलं आहे उदाहरण. हे बिल ऑफ क्वांटिटीज आहे पर्सेंटेज रेट टेंडर मधलं. याचा अभ्यास करून आता याच्यात जर तुम्ही बघितलं यात रेट ऑलरेडी दिलेला आहे, क्वांटिटी ऑलरेडी दिलेली आहे, रेट आणि क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन देखील दिलेलं आहे. मग तुमच्या पुढे काम काय उरतं, तर हे काम उरतं की किती पर्सेंट अबोव मध्ये आपल्याला काम करायचं आहे, की पर्सेंटेज बिलो मध्ये आपल्याला काम करायचं आहे, की आपण ऍट पार करायला तयार आहोत. ऍट पार म्हणजे जेवढं एस्टिमेटेड अमाऊंट असेल एक्झॅक्टली सेम अमाऊंट मध्ये जर आपण करायला तयार असलो किंवा तेवढेच पैसे आपल्याला हवे असले, देन इट इज कॉल्ड अ टेंडर ऍट पार. हा एक अतिशय पॉप्युलर मेथड आहे टेंडरिंगची, पर्सेंटेज रेट टेंडर. आणि दुसरी एक पॉप्युलर पद्धत आहे आयटम रेट टेंडर. परंपरेने अतिशय जुनी पद्धत आहे आणि हळूहळू ही पद्धत कालबाह्य होत आहे. आता जास्ती टेंडर जर तुम्ही बघितले हे सगळे पर्सेंटेज रेट टेंडर असतात, कारण त्यावरती वर्किंग करणं कॉन्ट्रॅक्टरलाही सोपं असतं, क्लायंटलाही सोपं असतं. फक्त एका पर्सेंटेज वरती काम करायचं आहे. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट बनवणं सोपं असतं, अनालिसिस करणं सोपं असतं. पण आयटम रेट टेंडर असेल तर आपल्याला हे रेट्स डिराईव्ह करावे लागतील. इंडिव्हिज्युअल आयटमचे तर त्यामध्ये 25 आयटम असतील, ते 25 रेट्स आपल्याला कॅल्क्युलेट करून इथे कोट करायचे आहे. मग रेट मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी विल गिव्ह द अमाऊंट आणि या सगळ्या अमाऊंटची टोटल होईल तिला म्हणतो आपण ग्रॉस अमाऊंट. आणि अशी ग्रॉस अमाऊंट समजा राहुलने टेंडर दिलेलं असलं, दुसरं टेंडर सूरजने दिलेलं असलं, तिसरं संजयने दिलेलं असेल, त्या तिन्ही टेंडर्स मध्ये कंपॅरिझन होऊन त्यानंतर L1, L2, L3, लोएस्ट 1, लोएस्ट 2, लोएस्ट 3 असे त्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होईल. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग आत्ताच तुम्ही बघितलं रेट्स. हे रेट्स कसे निघतील त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. ती शास्त्रशुद्ध पद्धत आहे, तिला म्हणतात रेट अनालिसिस. तुम्ही उजवीकडचा एरो जर बघितला, लाल एरो, या सगळ्या गोष्टींचा साकल्याने आपल्याला विचार करायचा आहे या रेट अनालिसिस साठी. त्याला आपण म्हणतो कम्प्लिटेड रेट अनालिसिस. त्यात मटेरियल आलं, लेबर, टूल्स अँड प्लांट्स, बाकीचे एक्सपेन्सेस, ओव्हरहेड्स, प्रॉफिट्स आणि टॅक्सेशन
या सगळ्यांचा सिस्टमॅटिक कॅल्क्युलेशन्स करून आपण फायनल रेटला पोहोचतो, विच वी कॉल ॲज कम्प्लिटेड आयटम रेट. आणि त्यासाठी आपल्याला असे मार्केट रेट्स सगळे गोळा करावे लागतील, कंपाईल करावे लागतील, त्याचा डेटा आपल्याकडे रिझर्व्ह करावा लागेल. तर ते रेट कलेक्ट करताना या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला करावा लागेल, की आपण लोडिंग अनलोडिंगचे चार्जेस त्यात आलेले आहे का, सगळ्या लीड्स कॅल्क्युलेट झाल्या का, लीड म्हणजे किती डिस्टन्स वरनं मटेरियल घ्यायचं आहे, सर्व टॅक्सेस त्यात आलेले आहेत का, क्रेडिट किती दिवसाचं आपल्याला सप्लायर देणार आहे, डिस्काउंट काही मिळणार आहे का, काही बल्क परचेसिंग वरती डिस्काउंट्स आहेत का, या सगळ्यांचा साकल्याने विचार करून मग कम्प्लिटेड आयटम रेट आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. आणि तो कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. आणि मित्रांनो, हे लक्षात घ्या की ही जितकी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दाखवलेली आहे, कंपाईल करायला सांगितलेलं आहे, ते तुम्हाला ऑलवेज रेडी या तत्वावरती तयार ठेवायला पाहिजे. म्हणजे असं नाही की आता एक टेंडर आज विकत घेतलं, मग दुसऱ्या दिवशी मी बाजारात गेलो, मग रेतीचा रेट विचारला, मग खडीचा रेट विचारला, मग स्टीलचा रेट विचारला. ओव्हरऑल आपल्याकडे एक पिक्चर तयार पाहिजे. मग ज्या लोकेशनला आपल्याला ते काम एक्झिक्यूट करायचं आहे, त्या लोकेशनला जाऊन एकदा आपल्याला डिटेल्ड मार्केट सर्व्हे करावा लागेल. तिथले मटेरियल रेट्स, लेबर रेट्स हे सगळे गोळा करून आणावे लागतील. त्याला आपण म्हणतो प्री टेंडर सर्व्हे. टेंडर भरण्याच्या अगोदर लोकेशनला जाऊन बघणे, स्वतःच्या डोळ्यांनी सिच्युएशन बघणे. हे करत असताना आपल्याला एक गोष्ट उपयोगी ठरणार आहे, ती आहे SSR, स्टेट शेड्यूल ऑफ रेट. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र PWD नी आता ऑगस्ट महिन्यामध्ये रिलीज केलेलं 21-22 हे SSR आहे. याचा साकल्याने आपल्याला विचार करायचा आहे. या जवळजवळ 6-7 हजार आयटम्स दिलेले आहेत. त्यातून आयटम नॉमेनक्लेचर्स आपल्याला शिकायचे आहेत. आयटम नॉमेनक्लेचर म्हणजे काय, आयटमचं डिस्क्रिप्शन. कारण इथे जर तुम्ही शिकले तर मग टेंडर मधल्या BOQ ला वाचताना तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला ते आयटम समजेल. आयटम समजल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय काय गोष्टी लागणार आहेत, प्रोसेसेस काय काय आहेत, त्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टर्स कुठले इन्व्हॉल्ड आहेत, हे तुम्हाला त्यातून लक्षात येईल. त्याच्या आधारे तुम्ही रेट अनालिसिस करू शकता. आणि त्याला बॅकअप दोस्तांनो हे आपल्याला याने मिळणार आहे. CPWD चं DAR म्हणून 2 व्हॉल्युम्स मध्ये हे पुस्तक आहे. व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2. अनालिसिस ऑफ रेट्स. अनालिसिस ऑफ रेट्स तयार करण्यासाठी स्टँडर्ड टेम्पलेट्स अनेक आयटम्सच्या अनुभवानी सिद्ध केलेले आहेत CPWD ने. आणि हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे. हे जेवढे पुस्तकं तुम्हाला मी दाखवतो आहे, हे तुम्हाला कोर्स चालू असताना वेळोवेळी PDF वरती तुम्हाला मी स्वतः मेल करणार आहे रेफरन्ससाठी. आणि त्याचा अभ्यास करणं हे तुमचं काम आहे. पण या सगळ्यांची मदत तुम्हाला या कॅल्क्युलेशन्स साठी होणार आहे, हे लक्षात घ्या. आता जे आपण बोललो रेट अनालिसिस, त्याचा काय फायदा होणार आहे हे लक्षात घ्या. हे वरचं आपण 2 आधी बघितलं. आता 3 आणि 4 कडे लक्ष द्या. रेट किती भरावे हे तुम्ही ठरवू शकता. यू विल बी एबल टू टेक डिसिजन्स. रेट किती भरायचं, कारण त्याला आपण एक शास्त्रशुद्ध पद्धत डिस्कस करणार आहोत. आणि याचा फायदा तुमच्यापैकी जे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर्स असतील, जे ऑलरेडी कामं करत असतील, त्यांना एक्स्ट्रा आयटमचे रेट्स क्लेम करण्यासाठी
होऊ शकेल. एक्स्ट्रा आयटम म्हणजे काय? ज्या आयटम्सचा टेंडरमध्ये समावेश नाही, पण त्या डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे एक्झिक्यूट करा. अशा आयटम्स एक्झिक्यूट करताना किंवा करायच्या अगोदर आपल्याला असं एक्स्ट्रा आयटमचा रेट क्लेम करावा लागतो. तो अलग अलग लेव्हल्सला जाऊन मंजूर होतं. मग त्यासाठी जर डिपार्टमेंटने मागितलं की याचं रेट अनालिसिस सबमिट करा, तर मग आपल्याकडे ती पद्धत उपलब्ध हवी. तर मित्रांनो, हा ब्रिज तुम्हाला याकरता दाखवलेला आहे की ही जी दरी आहे इन्फॉर्मेशनची, ही या कोर्सच्या माध्यमातून भरायचा विषय आपण बोलतो आहोत. ब्रिज म्हणजे काय आहे, काय हवं आहे आणि काय अवेलेबल आहे, त्याच्यामधली जी दरी आहे, ती दरी भरण्याचा आटोकाट प्रयत्न आता आपण या कोर्सद्वारे करणार आहोत. आणि हेतू हा आहे, तुम्ही जे आता बघता आहात, असं तुम्ही स्वतःच्या हाताने टेंडर भरता आहात, खाली साइन करता आहात, असं एक व्हिज्युअलाइज तुम्ही स्वतः करा आणि तुम्हाला तसं यश लाभावं अशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो मी. माझं नाव सांगितलंच, कुलकर्णी. माझा एका प्रोजेक्टवरचा व्हिडिओ समोर आहे आणि आता तुमच्या मनातले प्रश्न मुलांना विचारू शकता. त्याच्या आधी माझे मित्र तुमच्याशी संवाद साधतील, त्यानंतर मग तुम्ही बोला. येस सर, थँक्यू सो मच सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स आहे, बट आपण क्वेश्चन्स सगळे एंडला घेऊयात. आपल्यासोबत आपले जे दुसरे फॅकल्टी, दुसरे मेंटर आहे, विवेक शिंदे सर जॉईन झाले, जे विवेकराज सोल्युशन्स कंपनीचे ओनर आहे. सर स्वतः गव्हर्नमेंटच्या ज्याही सर्व्हिसेस असतात, मग तुम्हाला टेंडर भरायचं असेल किंवा तुम्हाला जेम पोर्टल वरती काम करायचं असेल, गव्हर्नमेंटच्या ज्याही सर्व्हिसेस आहेत, जे काही टेंडर्स निघतात, सर याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. सर तो आता विवेक सर आपल्याला फर्दर गाईड करतील की ऑनलाईन टेंडरची प्रोसेस काय, आणि ते स्वतः या कोर्समध्ये पण आपल्याला शिकवणार असतात. तर विवेक शिंदे सर, प्लीज यू कॅन फर्दर कंटिन्यू. नक्कीच सर, थँक्यू. आणि आभारी आहे उद्योगवर्धिनी टीमचा आणि कुलकर्णी सरांचा. लास्टला दरवेळेस कुलकर्णी सर आठवणीने माझं नाव घेतात. आणि सरांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल सरांचं मनापासून अभिनंदन. आणि उद्योगवर्धिनी टीमने, अशोका बिल्डकॉनने परत मला एक चान्स दिला, त्याबद्दल सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. मित्रांनो, सर्वांना नमस्कार. तुम्ही आज खूप संख्येने माझ्या समोर जे ई टेंडरिंग आणि रेट अनालिसिसचं वेबिनार आहे, त्यासाठी सर्व झूम मीटिंग वरती ऑनलाईन आलेले आहात, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. जवळपास एक 5वी ते 6वी बॅच असेल माझी वैयक्तिक, कमी तेव्हापासून ई टेंडरिंगचं प्रशिक्षण सर्व उद्योगवर्धिनी टीमच्या विद्यार्थ्यांना देत आहोत. तुमच्या समोर एक पीपीटी शो करते का माझ्याकडे टीमने जो सिलेबस दिलेला आहे, माझं जे वर्किंग आहे, त्या संदर्भात जे डिटेल्स आहेत ऑनलाईन ई टेंडरिंगचे, ते सर्व मी तुम्हाला शेअर करणार आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, टेंडर भरणं, ऑनलाईन ई टेंडरिंगचा अभ्यास करणं, गव्हर्नमेंट बरोबर काम करणं, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स असणारे सिस्टम सॉफ्टवेअरची प्रोसिजर असेल, डिजिटल सिग्नेचर असेल, असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात. मग आपण काय करणार?
एक कोणीतरी टेंडर भरणारा बघणार किंवा सायबर कॅफेमध्ये जाणार. सायबर कॅफे असेल, टेंडर भरणारा कोणीतरी एक ऑर्गनायझेशन असेल, त्यांचे पर टेंडर प्रमाणे पेमेंट पे करणार. सरासरी 1,000 रुपयापासून तर 25,000 रुपयापर्यंत ऍज पर जी कॉस्ट असते टेंडरची व्हॅल्यू त्यानुसार टेंडर भरण्यासाठी पेमेंट घेतात. पण सर्वांना एक सांगू इच्छितो, तुम्ही त्या पद्धतीने टेंडर भरणार, काही हरकत नाही, ते पण सेम काम करतात, मी पण सेम काम करतो आणि तुम्ही स्वतः शिकले तरी पण सेम काम होणार. फरक एवढाच आहे मित्रांनो, का तुम्ही जर स्वतः शिकले तर तुम्ही जो काही रेट कोट करणार आहेत, तुम्ही जो काही रेट गव्हर्नमेंटला देणार आहात, तो रेट आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत का जे टॉप प्रायोरिटीवरती डॉक्युमेंट्स असतात, टेंडरसाठी कुठेही लीक न होणारे, हे सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या एंडला सेफ असतात. तुम्ही ते डॉक्युमेंट्स कोणालाही दाखवू शकत नाही किंवा दाखवत नाही किंवा कोणाकडेही डॉक्युमेंट्स देत नाही टेंडर भरण्यासाठी. तर स्वतः शिकण्याचे दोन बेनिफिट्स आहेत. एक तर आपला रेट कोणालाही कळत नाही. आपल्या XYZ ग्रामपंचायतीचा असेल, नगरपालिकेचा असेल, महानगरपालिकेचा असेल काम आहे आणि त्यासाठी जर आपण आपल्याच गावातल्या एका सायबरमध्ये टेंडर भरतो आहोत, तर तो सायबरवाल्याकडे आपण जातो, याच्यावरनं आपल्या बरोबरचे जे आपले कॉम्पिटिटर आहेत 4-5 ते पण जाणार. म्हणजे एकमेकाचे रेट काय आहेत हे त्या सायबरवाल्याला पूर्णपणे माहिती होणार. याचा अर्थ का आपला रेट अगोदरच लीक झालेला असणार कुठेतरी आणि पर्यायी आपल्याला ते टेंडर मिळणार नाही. तर याच गोष्टींचा थोडासा एक चांगला अभ्यास करून उद्योग वर्धिनीने हा कोर्स डिझाईन केला आहे का आपले डॉक्युमेंट्स आणि आपला रेट हा कुठेही डिस्क्लोज होत नाही. तर एक छोटासा फायदा सांगितला मी फक्त. टेंडरिंग आणि ई टेंडर स्वतः पार्टिसिपेट करण्याचा आणि हा कोर्स केल्यानंतर नक्कीच यशस्वीपणे आणि खात्रीशीर मी सांगतो का मी 100% तुम्हाला आश्वासित करतो का तुम्ही स्वतःच टेंडर 100% स्वतः भरू शकता. थोडस पुढे आता स्कोप ऑफ वर्क कडे जाऊया आपण. टेंडर भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला डिजिटल सिग्नेचर फार महत्वाची गोष्ट आहे. जसं मी प्रत्येक वेळेस उदाहरण देतो का आपल्याकडे गाडी आहे, गाडीत पेट्रोल आहे, गाडीची की पण आहे, पण जर आपल्याला जर 4 व्हीलर कार येत नसेल किंवा जर आपल्याकडे ड्रायव्हर नसेल तर ती गाडी काहीही कामाची नाही आपल्या. ती एक शो म्हणून फक्त पार्किंगला उभी असेल. त्यासाठी 2 गोष्टी कराव्या लागणार. एक तर आपल्याला स्वतः गाडी शिकावी लागेल किंवा आपल्याला एक ड्रायव्हर ठेवावा लागेल. तसंच टेंडर साठी काम करत असताना डिजिटल सिग्नेचर फार महत्वाची आहे. आपल्याला डिजिटल सिग्नेचर ही बनवावी लागते. क्लास 3 ची, क्लास 2 ची, कॉम्बो पॅक. तर हे सर्व डिजिटल सिग्नेचर संदर्भात जी पण माहिती आहे ती माहिती परिपूर्ण या कोर्स मध्ये मी देणार. डिजिटल सिग्नेचर म्हणजे आपल्या टेंडरिंग साठीचा थोडक्यात ड्रायव्हर. का ती एक ड्रायव्हरचं काम करते आपल्या. त्यानंतर ज्या टेंडर पोर्टल आहेत आपलं, ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण टेंडर भरणार आहात, टेंडर महाराष्ट्र.gov.in या पोर्टलची परिपूर्ण माहिती. का हे पोर्टल रजिस्ट्रेशन कसे करायचे, त्यासाठी DSC चा सेटअप कसा असणार, डिजिटल सिग्नेचर सेटअप करून प्रॉपर टेंडर सबमिशन साठी वर्किंग कसं करणार, पोर्टल पूर्णपणे समजून कसं घेणार, टेंडर सर्चिंग कसं करणार, टेंडरचा क्रायटेरिया कसा बघणार. तर हे सर्व या ऑनलाईन टेंडर पोर्टल इन्फॉर्मेशन मध्ये ज्या डिटेल्स मी प्रोव्हाइड करणार त्यामध्ये येणार. त्यानंतर टेंडर सर्चिंग आणि कॅपेबिलिटी जो टेंडरचा क्रायटेरिया असतो, मीन्स टेंडरच्या ऑनलाईन पोर्टलच्या डिटेल्स, ऑनलाईन टेंडर फी आणि EMD आपण सबमिट कसे करणार, टेंडरचे कव्हर्स किती आहेत, टेक्निकल कव्हर्स कोणता आहे,
फायनान्शियल कव्हर्स कोणता आहे, 2 बीड सिस्टीम आहे का सिंगल बीड सिस्टीम आहे, बिडिंगची सिस्टीम कशी दिलेली आहे, पेमेंटची फीची सिस्टीम कशी आहेत, ऑनलाईन आहे का फिजिकल आहे, या संदर्भात सर्व परिपूर्ण माहिती तुम्हाला या कोर्स भेटणार. अजून थांबा, अजून एक 2 ते 3 मिनिटं मी तुमचे घेणार. टेंडर सबमिशन पोर्टल साठी काही सेटअप असतो, काही सेटिंग्स असतात. डिजिटल सिग्नेचरची सेटिंग असते, पोर्टलची सेटिंग असते, जे ऍप्लिकेशन रन होणार त्याची सेटिंग असते, आणि टेंडर भरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यासाठीचा सेटअप असतो. तर हे सर्व सेटअप कशा प्रकारे आपण करणार, त्याची काय काय प्रोसिजर आहेत. पुढे टाइप्स ऑफ टेंडर. ऑनलाईन पोर्टल मध्ये काही टाइप्स आहेत टेंडरचे, त्याच्यामध्ये ओपन टेंडर, लिमिटेड टेंडर, रेट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सिंगल टेंडर, इम्पॅनलमेंट. तर हे कशा प्रकारे असणार. टेंडर ऑनलाईन सबमिट करण्याचा जो क्रायटेरिया आहे, म्हणजे ऑनलाईन टेंडर सबमिशन, टेक्निकल बीड सबमिशन, फायनान्शियल बीड सबमिशन, टेंडर फ्रीज कसं करणार, तर या संदर्भातली टेंडर ऑनलाईन सबमिशन करण्याची पूर्णपणे माहिती. आणि आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती टेक्निकल बीड, फायनान्शियल बीड आणि पोर्टल रजिस्ट्रेशन करून टेंडर सबमिट करतो, त्या महा टेंडर पोर्टलची परिपूर्ण माहिती. मीन्स डिजिटल सिग्नेचर बनविण्यापासून तर टेंडरचे डॉक्युमेंट्स, त्यासाठी असणारी ईएमडी, ऑनलाईन असेल फिजिकल असेल, ईएमडी ला एक्झम्पशन मिळवण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, टेंडरचे टेक्निकल डॉक्युमेंट्स, ऑनलाईन पोर्टलला टेंडर सबमिट करण्यासाठी असणारे आपले फोल्डर्स, टेक्निकल, फायनान्स, प्रॉपर सबमिशन केल्यानंतर मिळणारी रिसिप्ट, त्या रिसिप्टचे बेनिफिट्स. तर हे सर्वचे सर्व जे पण प्रोसिजर ऑनलाईन पोर्टल थ्रू होणारी आहेत, ही सर्वचे सर्व प्रोसिजर ही माझ्या एंडला टेंडर सबमिशन साठी मी तुम्हाला शिकवणार. तर यामध्ये असणारे काही त्रुटी, काही महत्वाच्या ऍप्स, काही महत्वाच्या डिटेल्स, डॉक्युमेंट्स विषयी असतील, टेंडर विषयी असतील, तर या सर्वचे सर्व डिटेल्स तुम्हाला या ट्रेनिंग सेशन मध्ये मिळणार. तर सर्वांना एकच सांगेल मी का हा कोर्स मनापासून केल्यानंतर तुम्ही स्वतःच टेंडर किंवा एखाद्या फर्मसाठी तुम्ही टेंडरसाठी काम करत असाल, स्वतःची इंडिव्हिज्युअल एक बिझनेस म्हणून तुम्ही याकडे बघत असाल, तुम्ही बघा टेंडर भरणारे जे सायबर कॅफेवाले आहेत किंवा आपल्या जवळपास जे शॉप्स आहेत का जे टेंडरिंग भरणारे काम करतात, हे ट्रेनिंग कधीही देत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे का आपण आपला एक कॉम्पिटिटर इथे निर्माण करतोय जर याला ट्रेनिंग दिली तर. पण उद्योगवर्धिनी, अशोका बिल्डकॉन आणि विवेकराज सर्व्हिसेस असं कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांचं थांबवत नाही. आम्ही पुढे जाणार आणि आमच्या बरोबर तुम्हालाही पुढे घेऊन जाणार. या पद्धतीचं एक सूत्र अवलंबून तुम्हाला आम्ही या टेंडर पोर्टलची ट्रेनिंग देतो. तर सर्वांना एकच सांगेल का निश्चित तुम्ही या टेंडर साठी ऍडमिशन घ्या आणि हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करा. 100% तुम्ही टेंडर भरू शकतात आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. तरी सर्वांची मी रजा घेतो. तुमचे क्वेश्चन आन्सर्स क्लिअर करणार आणि पुढचं डिटेल जे आहेत त्या उद्योगवर्धिनी स्टाफकडे, सरांकडे देतो मी. येस थँक्यू आणि आभारी आहेत. येस सर, थँक्यू. काय एक टेंडर मधल्या काय काय प्रोसेस इन्व्हॉल्व असतात हे सगळं शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच.
आणि आता आय विल स्टार्ट द क्वेश्चन. सो ज्यांना क्वेश्चन्स आहे टेंडर या प्रोसेस बद्दल किंवा कोर्स बद्दल, जे काही क्वेश्चन्स आहे आपण एक एक कव्हर करूयात. सो फर्स्ट आहे की म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही इमिडिएटली टेंडर्स वगैरे भरू शकतो का सिव्हिल इंजिनियर झाल्यावर? सर कुलकर्णी सरांकडे हा क्वेश्चन गेला तर फार छान आन्सर देऊ शकतात सर. तुमचं म्यूट आहे सर कुलकर्णी. येस, पहिला प्रश्न, धन्यवाद. पहिलं उत्तर माझं असं आहे, येस येस येस. अफर्मेटिव्ह अफर्मेटिव्ह अफर्मेटिव्ह. बी सिव्हिल झाल्यानंतर लगेच टेंडर भरू शकतो. इकडे बी सिव्हिल झालं, सर्टिफिकेट आलं, लगेच सोमवारी असेल, चांगला दिवस बघायचा, विजयादशमी वगैरे, आणि भरून टाकायचं. येस. सो आन्सर इज येस. राईट, ओके. पुढचा क्वेश्चन आहे की पीडब्ल्यूडी लायसन्स साठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात? येस, विवेक जी. हा, नक्कीच. पीडब्ल्यूडी लायसन्स साठी डॉक्युमेंटची लिस्ट तर खूप आहेत. तुमची फर्म सिव्हिल साठी रजिस्ट्रेशन करता आहात, इंटेरियर साठी करता आहात, इलेक्ट्रॉनिक साठी करता आहात, मेकॅनिकल साठी करता आहात, त्याचे खूप वे आहेत. पण जे मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते सांगतो मी एक वर्बली. रजिस्ट्रेशन कॉपी, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, त्याचे रजिस्ट्रेशन, तुमचे पासिंग सर्टिफिकेट्स, जे लायसन्स बनवलेले आहेत तुम्ही उद्योग व ऊर्जा विभागाकडनं ते, त्यानंतर जे टर्नओव्हर आहेत पास्ट इयरचे, ITR असतील तुमचे, जो पास्ट परफॉर्मन्स आहे तुमचा, या सर्व, त्यानंतर ऍफिडेव्हिट्स आहेत जे बॉन्ड पेपरवरती आपण करून देतो. तर याची एक प्रॉपर डिटेल्स लिस्ट आहे. एक जवळपास 12 ते 15 डॉक्युमेंट्स आहेत सर्व. तर एक सरासरी जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपली फर्म कोणती आहे, एक स्टँडर्ड डॉक्युमेंट सांगितले. यामध्ये आपलं फर्मचं जसं रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशन प्रमाणे डॉक्युमेंट्स लागतात. तर ज्या वेळेस आपली फर्म रजिस्ट्रेशन डिटेल्स मला समजेल त्यावेळेस मी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट नक्कीच शेअर करू शकतो. आणि तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर त्यावेळेस कोर्स मध्ये मला आठवण द्या, ती जी लिस्ट आहे ती लिस्ट मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल. राईट, ओके. आणि विवेक सरांना सप्लिमेंट म्हणून इथे बघा, यस 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 यस. तुमच्या समोर 10 डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये तुमचे जे बेसिक टेक्निकल क्वालिफिकेशन्स आहेत ते अलग आहेत, पण ऍज अ फर्म या 10 गोष्टी तुम्हाला पाहिजे. त्यापैकी पहिलं आहे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट. दुसरं सर जे म्हणाले ऍफिडेव्हिट ते आहे. त्यानंतर CA चं सर्टिफिकेट पाहिजे 3 वर्षांचं. कशाचं? नेट वर्थ. त्यानंतर वर्क सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला, मागे केलेली कामं, वर्क सर्टिफिकेट. त्यानंतर अंडरटेकिंग हवे आपल्याला. अंडरटेकिंगचा फॉर्मॅट आहे आपल्याकडे, तो मी नंतर दाखवेन. त्यानंतर जर तुमची मोठी फर्म असेल, पार्टनरशिप, लिमिटेड, तर मग सगळ्या लोकांचे फोटो पाहिजे, GST नंबर पाहिजे, लिस्ट ऑफ मशिनरीज, टूल्स, प्लांट्स, व्हेकल्स, हे सगळं हवं. मग त्यानंतर PTR, प्रोफेशनल टॅक्स रिसिप्ट्स, हे पाहिजे. आणि प्रिव्हियस PWD सर्टिफिकेट, म्हणजे जर आपण हे रिन्युअल साठी करत असो तर या गोष्टी लागतील मित्र. यस विवेक. ओके. बरेच क्वेश्चन्स आहे. पुढचा क्वेश्चन आहे की एक मिनिट, डिप्लोमा नंतर पण PWD लायसन्स वगैरे करू शकतो का आपण? काय? डिप्लोमा नंतर पण PWD लायसन्स वगैरे अप्लाय करू शकतो? येस, राईट, करू शकतो. ओके. पुढचं की ZP टेंडर साठी आपल्याला कसे रजिस्ट्रेशन करता येईल, काय डिटेल्स? ZP साठी, ZP आणि PWD असं याच्यावरती काही ब्रीफ गाईड करू शकता का शिंदे सर तुम्ही? सरजी नेमका क्वेश्चन जज नाही झाला, पण असं आहे, ZP आणि PWD चे जे पण टेंडर्स येतात ते आपल्या महा टेंडरच्या पोर्टललाच येतात. दोघींचं पण एकच पोर्टल आहे महा टेंडर.
त्यामुळे आपल्याला महाटेंडरच्या पोर्टललाच रजिस्ट्रेशन करावं लागेल. म्हणजे त्यामध्ये पीडब्ल्यूडीचे पण टेंडर्स मिळतात आपल्याला आणि जीडपीचे पण टेंडर्स मिळतात. ओके ओके, थँक्यू. पुढचं आहे एकच मिनिट की श्रीराम, हा एकच मिनिट. तो मगाचा एक प्रश्न इथून उत्तर होऊन जाईल. आणि आता जो प्रश्न विचारला होता तो झेडपी किंवा पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस, तर एक तर आधी ज्याने विचारलं होतं डिप्लोमा होल्डर्स करू शकतात का, त्याचं उत्तर इथे मिळालंय. हे इथे हा डिप्लोमा शब्द इथे नाही दिलेला आहे, पण ग्रॅज्युएट इंजिनियर्स अँड डिप्लोमा होल्डर्स should be entitled as A class and B class contractors respectively without making any deposit as required in rule 7. आता याला मी तुम्हाला अजून स्पष्ट करून दाखवतो एकच मिनिटात. हे इकडे बघा, ए क्लास आणि बी क्लास. ए क्लास साठी ग्रॅज्युएट इंजिनियर्स एलिजिबल आहेत. कितीपर्यंत कामं घेऊ शकतात? 2 कोटीपर्यंत. त्यासाठी नॉर्मल रजिस्ट्रेशन फी किती आहे? 30,000 रुपये. आणि डिपॉझिट अमाऊंट किती आहे? 80,000 रुपये. जर डिप्लोमा असेल तर बी क्लास साठी पात्र आहे. कितीपर्यंत कामं घेऊ शकतो? 50 लाखापर्यंत. किती रजिस्ट्रेशन फी आहे? 12,000. आणि डिपॉझिट अमाऊंट किती आहे? 40,000 नॉर्मली. पण तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री असल्यामुळे आता बघा, रजिस्ट्रेशन फी आता कमी झाली, 50,000 झाली, 15,000 झाली. आणि डिप्लोमासाठी झाली 6,000. आणि डिपॉझिट अमाऊंट इज 0. हा बेनिफिट आहे तुम्हाला. आणि जो तुम्ही आधी नंतर प्रश्न विचारला होता की पीडब्ल्यूडी मधल्या रजिस्ट्रेशनची काय पद्धत आहे, डिटेल्ड डॉक्युमेंट आहे. हे एवढे क्लासेस आहेत आणि त्याची रजिस्ट्रेशन करण्याची अलग अलग ऑथॉरिटीज आहेत. एकच मिनिटात तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, डी क्लास पासून सुपर क्लास इथे समोर दिलेलं आहे कोण त्यासाठी ऑथराइज्ड आहे. एनी सुपरिटेंडिंग इंजिनियर और ऍडिशनल चीफ इंजिनियर किंवा चीफ इंजिनियर जर एसी नसले तर त्या विंगला. असे प्रत्येकाचे अलग अलग आहेत. प्रत्येकाची रजिस्ट्रेशन फी आहे. हे पूर्ण सिस्टमॅटिक अवेलेबल आहे. सिस्टमॅटिकली दिस इज अवेलेबल. आणि वेन यू जॉईन देन वी कॅन डिस्कस इन डिटेल. आता एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये एवढं डिटेल मध्ये मला सांगता येणार नाही मित्रांनो, पण या सगळ्या गोष्टींवर आपल्याला विचार करायचा आहे. अलग अलग क्लासेस कुठले आहेत, रजिस्ट्रेशन फी किती आहे, डिपॉझिट्स किती द्यायचे आहेत, रिन्युअल फी किती आहे, ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा होल्डरसाठी बेनिफिट काय आहेत, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे आणि डॉक्युमेंट्स काय काय पाहिजे. थँक्यू. राईट, ओके ओके. पुढचा क्वेश्चन आहे की थँक्यू सर फॉर डिटेल्ड आन्सर. आणि ज्यांना क्वेश्चन्स आहे तुम्ही चॅट बॉक्स वरतीच टाका. सो मी तुमचे सगळे क्वेश्चन घेतो. फर्दर क्वेश्चन घेण्याच्या आधी काही कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, सो आय क्विकली शेअर की हा कोर्स वगैरे कसा आहे, याचं ड्युरेशन काय, टायमिंग काय. तर तुम्हाला आता स्क्रीन दिसते समोर. तर अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि उद्योगवर्धिनीचा हा जो टेंडरिंग अँड डेटा अनालिसिस कोर्स आहे हा फ्रायडे पासून चालू होत आहे. म्हणजे या 8 ऑक्टोबर पासून. याचं ड्युरेशन आहे 18 डेज. 18 वर्किंग डेज हा ड्युरेशन असतो आणि याची फीज आहे 3600. तुम्हाला ऑनलाईन समोर सिलेबस दिसतोय आता स्क्रीनवरती. तर याच्यामध्ये सगळं राईट फ्रॉम टेंडर काय असतं, मग टेंडरिंगची प्रोसेस काय असते, तुमचा ऍज अ कॉन्ट्रॅक्टर ऍज अ क्लायंट तुमचा रोल काय असतो टेंडरिंग मध्ये, मग काय काय डॉक्युमेंट्स लागतात सगळे जे आता सरांनी दाखवले तर ते सगळे डॉक्युमेंट्स असतील. मग एनआयटी काय, अनालाइज टेंडर कसं अनालाइज करायचं, फिलिंग कसं, टेंडर कसं भरायचं, मग टाइप्स ऑफ टेंडर्स काय काय आहेत, सिलेक्टिव्ह टेंडर, सिंगल टेंडर, प्री क्वालिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी. मग टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स, मग पर्सेंटेज रेट असतात, आयटम रेट असतात, लमसम असतात. तर हे सध्या सगळं कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर रेट अनालिसिस वरती, म्हणजे मग रेट अनालिसिस कसं करायचं, इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट करायची, टेम्पलेट्स तुम्हाला आम्ही शेअर करणार आहे. कॉम्बिनेशन काय काय असतात व्हेरियस रेट अनालिसिसचे ते सुद्धा कव्हर होणार आहे. आणि त्याच्यानंतर ई टेंडरिंग, मग जसं सरांनी शिंदे सरांनी सांगितलं की टेंडर कसा बीड करायचा ऑनलाईन, टेक्निकल अँड फायनान्शियल बीड काय असतं, डिजिटल सिग्नेचर काय असतं, काय काय सेटअप लागतो, ऑनलाईन टेंडर कसा फिलअप करायचा, ईएमडी, डिपॉझिट वगैरे किती भरावं लागतं, काय असतं, ही सगळी प्रोसेस. म्हणजे तुम्ही स्वतः
नॉट जस्ट टेंडर ऑनलाईन फिलअप करणं, पण तुम्ही स्वतः ते टेंडर अनालाइज करणं, तुम्हाला त्याच्या क्वांटिटी कॅल्क्युलेशन्स, रेट अनालिसिस वगैरे सगळं तुम्ही या कोर्स थ्रू नक्कीच सक्सेसफुली करू शकता. तर हे आमचे दोन्ही मेंटॉर्स आहे, यांचं तुम्ही डिटेल्स कोर्स पेजवर बघू शकतात. आणि आमच्या सगळ्या सक्सेस स्टोरीज वगैरे ज्यांनी आपला कोर्स केला, जसे तिडके सर आहे, जे आज 1000 म्हणजे 10 करोडपेक्षा जास्ती त्यांचे काम आहे, त्यांनी हा कोर्स केलेला आहे. अनिल आयर सर आहे, त्यांचे आज नाशिकमध्ये 100 करोडपेक्षा जास्त काम आहे. नरेंद्र जाधव आहे, त्यांचे 20 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आहेत. तर हे सगळे आपले अशोकाचे पास्ट पार्टिसिपंट्स आहेत. त्यांचे तुम्ही सक्सेस स्टोरीज नक्की बघू शकतात. 3600 फीज आहे. ऑनलाईन तुम्ही इथे डायरेक्टली रजिस्ट्रेशन पेमेंट करू शकतात आणि तुम्हाला हे सगळे सेशन लाईव्ह ऑनलाईन होतात. तर कुठलाच प्री रेकॉर्डेड सेशन नसतात. तसेच पण प्रत्येक सेशन आमचा रेकॉर्डही होतो. ऑनलाईन कोर्सचा तुम्हाला रेकॉर्डिंग आम्ही शेअर करतो प्रत्येक सेशनच्या. तर तुमचा एका दिवशी मिस झाला तर तुम्हाला रेकॉर्डिंग पुन्हा बघता येते. आणि बॅच साईज ही लिमिटेड असते 30 पार्टिसिपंट पर्यंत. तर जेवढे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाईव्ह इंटरॅक्शन होतं. लाईव्ह सपोर्ट असतो आणि आमचा सर्टिफिकेट भेटतो तुम्हाला, सॉफ्ट कॉपी ऑफ ट्रेनिंग मटेरियल हे सगळं सुद्धा भेटतं. तर तुम्ही फीडबॅक्स आणि हे सगळ्या गोष्टी आमच्या या कोर्स पेजवरती ऑनलाईन चेक करू शकतात. आणि आपल्या आपले जे पास्ट पार्टिसिपंट त्यांचा आपण एकदा फीडबॅकही बघूयात की त्यांनी या कोर्स बद्दल त्यांचा फीडबॅक काय आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सर. सुरेंद्र मोभी आहे, त्यांचा फीडबॅक बघूया. सर एकदम छान झालं. म्हणजे असं तर म्हणजे एवढं पण अपेक्षित नव्हतं की म्हणजे एवढं डिटेलिंग मध्ये नॉलेज मिळेल म्हणून आपल्याला. पण कसं आहे की सर तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे बॅक एक्सपिरियन्स खूप जबरदस्त आहे तुमचा. त्याच्यामुळे तो आम्हाला एवढा डिटेल म्हणजे प्रत्यक्षात नॉलेज आणि थेरेटिकल नॉलेज मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे कॉलेजमध्ये शिकवतात त्यांच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज नसतं सर, जे आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये शिकवले किंवा काय. आणि तुमच्या बरोबर शेअर करण्यात त्या मी तिथे वर्ष 2 वर्षात नाही शिकू शकलो, ते इथे 15 दिवसात कव्हर केलेले आहे. म्हणजे एवढा ते फरक आहे. आणि याच्यात असं होणार आहे सर की म्हणजे अजून खूप काही अपेक्षा आहे मला तुमच्याकडनं. 2-4 दिवसात माझा प्रयत्न चालू होता की तुम्हाला पुण्यात येऊन भेटायचं. वा, असं तर हा, पण समजा तुमचा नाशिकला चक्कर होणार असेल तर नाशिकला भेटता येईल. किंवा माझी मीटिंग आहे 2-4 दिवसात, अजून फिक्स टाइम नाही झाला तर भेटणारच आहे. ये सर एक मीटिंग मध्ये आवरणार नाहीये, भरपूर मीटिंग होणार आहे तुमच्यासोबत. आय एग्री विथ यू. खूप ठिकाणी मला तुमची मदत लागणार आहे. असं आहे. असं कारण काम खूप मोठं प्रचंड लेवलला करायचं सर. आणि आम्ही आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधून रोड कन्स्ट्रक्शन मध्ये डायव्हर्ट होणार आहे आमची पूर्ण टीम. म्हणजे आमचा सगळ्यांचा विचार झालेलाच आहे ऑलरेडी. तर हळूहळू सुरुवात काय होणार, तुमच्या मार्गदर्शनातनं बऱ्याच गोष्टी मिळतील. आणि हा कोर्स जो आहे हा परत रिपीट जेव्हाही होईल, माझ्या टीमला बऱ्याच लोकांना मी सगळ्यांना हे करणार आहे की म्हणजे की सगळ्यांनी हा कोर्स परत जॉईन करावा. ग्रेट ग्रेट. कारण याच्यासारखं, कारण याच्यात काय आहे की क्लिअर कट प्रॅक्टिकल नॉलेज शेअर होत आहे. म्हणजे हे तर आहेच आपलं समजा थेरॉटिकल बेस, पण जे महत्वाचं आहे ते त्याला जास्त महत्व आहे. ते अननेसेसरी गोष्टी फार कमी होतात याच्यात. असं म्हणजे टाइमपास हा विषयच नाही, एकदम प्रॅक्टिकल फोकस आहे. असं. राईट, ओके. सो आता बरेचसे क्वेश्चन्स आहे. आय विल टेक क्वेश्चन्स वन बाय वन. ऑलरेडी तुम्हाला चॅट बॉक्स वरती लिंक टाकलेली रजिस्ट्रेशनची, तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. ओके, सो फर्दर क्वेश्चन्स, एकच मिनिट. हा, नॉन टेक्निकल म्हणजे नॉन सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा तुमचा दुसरा बॅकग्राऊंड असेल सिव्हिल इंजिनिअरिंग न सोडता, सिव्हिल इंजिनिअरिंग सोडता, तर तुम्ही हे PWD किंवा ZP चे लायसन्सेस अटेंडर्स घेऊ शकतात. विवेक. मी सांगू सर. मित्र कसं आहे, टेंडर्स मध्ये ज्या पण वेळेस काही क्लॉजेस येतात किंवा टर्म्स अँड कंडिशन येतात, त्यात जर त्यांनी दिलेलं असेल का आम्हाला CPWD, PWG, ZP ला रजिस्टर वेंडरच पाहिजे, त्यावेळेस तुम्ही टेंडर घेऊ शकत नाही. पण जर तशा प्रकारचा काही क्लॉज नसेल तर मात्र तुम्ही टेंडर भरू शकतात. पण असं टेंडर येण्याचे चान्सेस फार कमी, कारण रजिस्टर वेंडर असणं हे फार गरजेचं आहे आज. त्यामुळे 99% मित्रा, जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन लायसन नाहीये
तर तुम्ही नाही घेऊ शकत टेंडर. पीडब्ल्यूडी किंवा झेडपीला काम करताना आपल्याकडे ऑथोराइज रजिस्ट्रेशन लायसन हे पाहिजेच. थँक्यू. राईट. ओके. सो अशा लोकांनी काय वे आउट असेल, म्हणजे कोण कोण हा कोर्स करू शकतो किंवा या कोर्सचा फायदा कसा करून घेऊ शकतात हे लोक? ओके. नक्कीच सर. आता माझं पण पीडब्ल्यूडी झालेलं नाही, पीडब्ल्यूडीचं लायसन नाहीये आणि झेडपीचं पण लायसन नाहीये, म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टरच नाहीये. पण मी गेल्या एक 10-12 वर्षांपासून टेंडर भरून देण्याचे काम करतो. एक्झॅक्ट 500 रुपयापासून मी सांगितलं तर 25,000 रुपयापर्यंत टेंडर भरून देण्याची फीज आहे. तर ते काम करतो. त्यानंतर जे डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत ते डॉक्युमेंट्स बनवायचे पण मी काम करतो. तर या क्षेत्रात नाही, सिव्हिल क्षेत्रात जे आहेत ते आपल्याला रजिस्ट्रेशन मस्ट आहे. पण आपण जर टेंडरिंगचं काम शिकलो तर ट्रेडिंग पण करू शकतो. आता काही मटेरियल थोडक्यात प्रत्येक ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी स्टेशनरी प्रोव्हाइड करावी लागते. त्याचे पण टेंडर्स येतात. कोरोनाच्या काळामध्ये मेडिकल इक्विपमेंट्स होते, बऱ्यापैकी असे हँड ग्लोव्ह झालं, मास्क झालं, सॅनिटायझर झालं, याचे पण टेंडर आले होते. आता लोकल मेडिकल सप्लाय करणारे खूप आहेत, पण त्यांना माहिती नाहीये टेंडरची प्रोसिजर काय आहेत किंवा त्यांना वेळ नाहीये तेवढा हे काम करण्यासाठी. तर आपण या पद्धतीने नक्कीच टेंडर मध्ये भाग घेऊन जे पण ट्रेडिंग वर्क आहे ते ट्रेडिंग वर्क करू शकतो. आणि सगळ्यात मोठा बेनिफिट्स किंवा सगळ्यात मोठा एक एक्झाम्पल बघू शकतात. माझ्याकडे मी स्वतः टेंडरिंग भरून देण्याचे काम करतो. आज 3,500 प्लस मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट आहेत ते माझ्या बरोबर मिळून काम करतात. टेंडर फ्लोट करण्यापासून तर टेंडर सबमिट करण्यापर्यंत सर्व रूल्स, नियम, रेग्युलेशन, क्रायटेरिया हे सर्वच्या सर्व गोष्टी मला माहिती असल्यामुळे एक सरासरी 2,000 रुपये टेंडरनी जरी पकडले, महिन्यात तुम्ही एक पर डेला एक असे 24 दिवस जरी काम केले तरी 48,000 रुपये पर मंथ, यापेक्षा नक्कीच जास्त फायदा होतो. पण एक जनरल अमाऊंट सांगितली मी. 2,000 रुपयांनीच टेंडर पकडलं तरी पण तुमचा 100% बेनिफिट्स होणार. राईट. कोर्स केल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करू शकतात, टेंडर दुसऱ्याचे भरून देऊ शकतात, किंवा स्वतःही ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन मस्ट नाही आहेत अशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतात. ओपन मार्केट आहे टेंडरचं. फक्त एक जिद्द ठेवून काम करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. 100% टेंडरिंग मध्ये तुम्ही सक्सेस होणार. थँक्यू. पुढचा क्वेश्चन आहे की विदाउट एक्सपिरियन्स टेंडर भेटू शकते का? हा, आता एक्सपिरियन्स मध्ये, विदाउट एक्सपिरियन्स मध्ये कसं आहे, टेंडरची इस्टिमेट व्हॅल्यू, कुलकर्णी सरांनी फार अशी छान स्माइल दिली, माझ्यापेक्षा ते चांगलं आन्सर देतील, पण तरी पण एक सांगतो का जी टेंडरची इस्टिमेट व्हॅल्यू आहे ती इस्टिमेट व्हॅल्यू किती आहे यावरती ठरतं. जर एक 2-3 लाखापर्यंत आहे तर त्याला पास्ट एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. पण जे टेंडर करोडच्या घरात असेल, मी तर म्हणतो चांगलं जर लाखापर्यंत पण टेंडर असेल आणि काम जर जबाबदारीचं असेल सोप्या मराठी भाषेत, तर 100% आपल्याला एक्सपिरियन्स हा पाहिजेच. पण जे नॉर्मल आणि छोटे कामं आहेत स्टार्टिंगला ते आपण विदाउट एक्सपिरियन्स पण घेऊ शकतो. पण यामध्ये काही स्टार्टअप साठी जे मेक इन इंडियाचे रूल्स आहेत की जे स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देतात काम करण्यासाठी, ते जर रजिस्ट्रेशन आपण केले तर आपल्याला या ज्या टेंडरचे क्लॉज आहेत त्यापासून सुटका मिळते, त्यापासून एक्झम्पशन मिळतं. कदाचित पास्ट एक्सपिरियन्स असेल, टर्नओव्हरचा क्लॉज असेल, EMD टेंडर फीचा क्लॉज असेल, तर काही असे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहेत का ते जर आपण केले, जसं MSME आहेत, उद्यमी रजिस्ट्रेशन आहेत, मेक इन इंडिया रजिस्ट्रेशन आहेत, स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन आहेत, हे जर रजिस्ट्रेशन आपण केले तर यापासून आपल्याला सुटका भेटते आणि त्यांची एक अमाऊंट ठरलेली आहे का त्या अमाऊंट पर्यंत आपण विदाउट एक्सपिरियन्स, विदाउट टर्नओव्हर टेंडर भरू शकतो. नक्कीच.
त्यालाच कंटिन्युटीने क्वेश्चन आहे की विदाउट ज्यांचे ITR नाहीये, पास्ट वर्षांचे टर्नओव्हर्स नाही, हे सुद्धा लोक सबमिट करू शकतात टेंडर, असे टेंडर्स घेऊ शकतात, बरोबर? यस, घेऊ शकतात. तेच मी एक्झम्पशन क्रायटेरिया जो बोललो, का टर्नओव्हर क्रायटेरिया असेल, EMD एक्झम्पशन असेल, पास्ट परफॉर्मन्स नाहीये, तर त्यांच्यासाठी काही अशा अथॉरिटी आहे, जसे मी 2-4 अथॉरिटी सांगितल्या, उद्यमी, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, उद्यम रजिस्ट्रेशन, तर या सपोर्ट करतात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी. पण त्याची एक अमाऊंट ही ठरलेली असते, तर त्या अमाऊंट पर्यंतच ते टेंडर घेऊ शकतात विदाउट एक्सपिरियन्स. त्याच्यामध्ये त्यांचा ITR नसेल, टर्नओव्हर नसेल, पास्ट एक्सपिरियन्स नसेल, तरीही ते टेंडर हायर करू शकतात नक्कीच. राईट. सो ज्यांना हे याचे क्वेश्चन आहे डिटेल मध्ये तुम्हाला कोर्स मध्ये आन्सर मिळणार आहे की तुम्ही कुठले एक्झॅक्ट टेंडर घेऊ शकतात, कुठले नाही, यस, ते आम्ही तुम्हाला वेबसाईट्स वरती घेऊन जातो की कुठले टेंडर्स अवेलेबल आहेत, ते सगळे आम्ही तुम्हाला वेबसाईट वरती पण सगळे टेंडर्स दाखवतो पण या कोर्स मध्ये. ओके, सो बऱ्याच लोकांचे याच्याशीच रिलेटेड क्वेश्चन्स होते, तर आय होप सगळ्यांना आन्सर मिळाले की कुठला टेंडर घेऊ शकतात, PWD ZBC घेऊ शकतात का नाही, किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेच घेऊ शकतो का, ITR नसेल तर काय, किती पर्यंत घेऊ शकतो, हे सगळे कोर्स याचे आन्सर्स तुम्हाला या कोर्स मध्ये नक्कीच मिळणार आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे की एक मिनिट, हा तो आय थिंक त्याच्याशीच रिलेटेड बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स आहे की म्हणजे फ्रेशर असेल तर GST नंबर, रिटर्न्स, हे ते तुमचे जे टेंडर्स आहेत ते सेपरेट असतात, ते तुम्हाला कसे मिळवायचे, कसे शोधून द्यायचे, ते आम्ही याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आणि जर सिव्हिल लायसन्स काढला असेल तर प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जॉब नाही करू शकतो का, अशा काही गाईडलाईन्स आहे का? कोणी गाईड कर, कुलकर्णी सर तुम्ही सांगू शकाल याच्याबद्दल? येस, मला आवडेल बोलायला तिच्यावर. पहिला विषय जो इतक्या वेळापासून चर्चा चाललेली आहे की आम्हाला एक्सपिरियन्स नाही, आमची फायनान्शियल कॅपॅसिटी नाही, आम्हाला टेंडर मिळेल का, तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही 3 इडियट आधी बघा. एक खूप चांगला पिक्चर निघालेला आहे 3 इडियट. मी काही मार्केटिंग नाही माझ्याकडे, पण त्यामधलं एक वाक्य घेतो मी आमिर खानच्या तोंडचं की पहले काबिलियत पैदा करो दोस्त, कामयाबी तुम्हारे पीछे पीछे झक मार के आएगी. तसं जे लोक म्हणतात आहे की आम्हाला आमची काही अजून एक्सपिरियन्सच नाही आहे, मग आधी एक्सपिरियन्स क्रिएट करा, प्लीज डू इट. 2 वर्षांनी टेंडर घ्या. हे झालं त्या पहिल्या प्रश्नाचं थोडस माझ्याकडनं एक शेपूट. आणि दुसरा जो प्रश्न आहे, मी विसरलो प्रश्न काय होता तो. म्हणजे टेंडर लायसन्स काढल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब्स वगैरे त्याच्याशी रिलेटेड. हा, हे बघा, असं कुठलाही नियम नाहीये की गव्हर्नमेंट जॉब करताना लायसन्स काढलेलं असू नाही. लायसन्स इज अ इंडिपेंडेंट थिंग, टेकिंग टेंडर इज अनदर थिंग. पण तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये असेल तर पॅरलली तुम्ही टेंडर घेऊन तुमच्या नावावरती एक्झिक्यूट करू शकत नाही. हे तुमच्या सर्व्हिस रूल मध्ये ठळक अक्षरात लिहिलेलं आहे, बोल्ड इटालिक्स मध्ये. त्यामुळे हे शक्य होणार नाही. तुम्हाला ती प्रायोरिटी आता डिसाइड करायला पाहिजे. आयदर यू डू गव्हर्नमेंट जॉब और यू बिकम ए गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. ते कॉन्फ्लिक्टिंग तुम्ही करू नका मित्रांनो. येस श्रीराम. ओके, पुढचा आहे की कॅन वी गेट टेंडर बाय लॉज रिलेटेड बुक्स? हो, त्याचा आन्सर आहे येस. दॅट आन्सर इज येस. टेंडर बायलॉज म्हणजे काय? टेंडर ही स्वतःमध्येच मोठं पुस्तक आहे, ग्रंथ आहे. त्या टेंडर मध्ये कंडिशन, स्पेशल कंडिशन्स, असं 500-500, 600-600 पानांचं ते टेंडर डॉक्युमेंट असतं. त्याला वाचताच तुम्ही असे मस्त एकदम ज्ञानी होऊन जाल. तुमच्या मागे असं एकदम वर्तुळ येईल प्रकाशाचं. सो अजून तुम्हाला स्वतंत्र पुस्तक वाचायची गरज नाही. आणि मुख्य म्हणजे जे टेंडर भरायचं आहे त्याचाच अभ्यास करणं जास्त रिलेव्हंट आहे, असं माझं म्हणणं आहे. पुढचा क्वेश्चन आहे की टेंडरचे साधारण किती चार्जेस असतात टेंडर भरायचे? टेंडर भरायचे चार्जेस किती असतात? हा, टेंडर रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणजे हा तेच आय थिंक हा, आता दाखवलं ना मी. एक मिनिट, परत दाखवतो. एकच मिनिट थांब.
टेंडर रजिस्ट्रेशन म्हणायचे की लायसन्स घेण्याचे चार्जेस आहे? टेंडर रजिस्ट्रेशन. टेंडर घेण्याचे चार्जेस हे त्या टेंडरच्या एस्टिमेटेड अमाऊंट वरती राहील आणि टेंडर फीस जी आहे दॅट विल बी रफली 0.01% ऑफ दॅट एस्टिमेटेड अमाऊंट. पण जर तुम्हाला लायसन्स साठी रजिस्ट्रेशन अमाऊंट हवी असेल तर ती तुमच्या समोर स्क्रीन वरती आली. हे बघा, दिसतंय का स्क्रीन? येस सर. हे बघा, तुम्हाला अगदी खालतून सांगतो मी. डी क्लास रजिस्ट्रेशन जर हवं असेल तर 3,000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. सी क्लास साठी 6,000 आहे. बी साठी 12,000, ए साठी 30,000, स्पेशल क्लास साठी 60,000, सुपर क्लास साठी 2 लाख. पण तुमच्यापैकी काही लोक असा विचार करू नका की आमच्याकडे 2 लाख रुपये आहेत, आम्ही डायरेक्टली सुपर क्लास मध्ये रजिस्टर होतो. असं शक्य होणार नाही. त्याचं कारण आहे, थोडस जर पुढे आले मित्रांनो तर ती मी तुम्हाला डिटेल मध्ये प्रोसिजर दाखवतो. नीट बघा, सगळ्यात वरची लाईन बघा. ऑर्डिनरीली ए न्यू कॉन्ट्रॅक्टर शॅल बी रजिस्टर्ड इन द लोएस्ट क्लास, म्हणजे कुठला? डी. And promotion to next higher class will depend on performance and capacity, financial, technical, etc. हे सगळ्यात लक्षात घ्या. सगळ्यात आधी या गोष्टीवरती आधारित तुम्ही प्रमोट व्हाल, तुमचा परफॉर्मन्स बघून जॉब सारखं. आणि दुसरं 6 नंबर महत्वाचं आहे. बिफोर ग्रांट ऑफ ए सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन the registering authority may make such inquiries as he considers necessary. कशाबद्दल? Suitability of the applicant, his technical ability or any other relevant matter. त्याच्यावरती प्रॉपर चौकशी करून, कारण तुम्ही जो डिसिजन घेतो आहे त्याच्या बाजूने जर विचार केला तर तुम्ही स्वतः असा विचार करा की तुमच्याकडे एक 50 लाखाचं काम आहे आणि एक नव तरुण तुमच्याकडे येऊन म्हणाला, ज्याला अजून मिसरूड पण फुटलेलं नाहीये, तो म्हणाला की मी करतो का, तर तुम्ही त्याला द्याल का एक्झिक्यूट करायला? याच्यावर विचार करा तुम्ही. यस श्रीराम. येस येस, थँक्यू. राईट. आणि बरेचसे काही लोकांचे इरिलेव्हंट क्वेश्चन्स आहे, सो वी कॅनॉट टेक दोज क्वेश्चन्स. म्हणजे जीएसटी रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आणि हे काय, सो जे टेंडरशी रिलेटेड आहे तेच आता शेवटचे मोस्टली काही क्वेश्चन्स घेतो. सो आता आय थिंक सर कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आणि पीडब्ल्यूडी लायसन्स हे सगळे इट्स अ सेम थिंग, राईट? हो. ओके. यस. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की ई टेंडरिंगचा 1 डे ट्रेनिंग होणार आहे का? सो बेसिकली हा पूर्ण 18 डेजचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही टेंडरिंग आणि रेट अनालिसिस, ई टेंडर कसं भरायचं आहे पूर्ण थ्रूआउट 18 डेज मध्ये आम्ही तुम्हाला कव्हर करतो. हा 1 डे मध्ये होणारा टॉपिक नाही. ओके. पुढचा क्वेश्चन आहे, ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला ऑलरेडी चॅट बॉक्स वरती लिंक शेअर केलेली आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे तुम्हाला सगळे आम्ही चॅट बॉक्स मध्ये आमचं सपोर्टचा दिलेला आहे. पण तुम्ही कोर्स जॉईन केला तर तुम्ही नक्कीच आपल्या जे मेंटर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही लाईफ टाइम असोसिएटेड असतात, कनेक्टेड असतात. रेराचा काही रोल असतो का टेंडरच्या प्रोसेस मध्ये? नसतो, राईट. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की एकच मिनिट, फॉर्म रजिस्ट्रेशन कसं करायचं हे याच्यामध्ये या कोर्स मध्ये कव्हर नाही होत. हे तुमची फर्म असली पाहिजे किंवा त्याच्यासाठी तुम्ही काही, इट्स अ सिम्पल प्रोसेस. शॉप ऍक्ट काय डॉक्युमेंट्स असतील, काय असेल किंवा काय टेंडर साठी असेल ते आम्ही कोर्स मध्ये कव्हर करणार आहे. पीटीआर आणि पीटीई म्हणजे काय हे याच्यात कव्हर होतं का? पीटीआर आणि पीटीई प्रोफेशनल टॅक्स रिसीट, प्रोफेशनल टॅक्स एक्झेम्पशन्स. ओके ओके. सो कोर्स मध्ये डिटेल मध्ये कव्हर होणार आहे, राईट? म्हणजे तसं कव्हर होत नाही, बट वी कॅन फाइंड आउट डिटेल्स. कारण आय कॅन टेल यू की ह्या गोष्टी हव्या. आता सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट, सो आय कॅनॉट गो इन टू द डेप्थ ऑफ सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट. हो की नाही? राईट. ओके. पुढचं आहे की रजिस्ट्रेशन
पण हे पीटीआर आणि पीटी हे लागतात का हे डॉक्युमेंट्स? हो हो, मी ते जे दाखवले तर ते लागणारेच डॉक्युमेंट दाखवले. राईट. सो याचे आपण मे बी तुम्हाला फॉर्मॅट्स वगैरे दाखवू शकतो, कसं दिसतात हो, ते या येस कोर्स येस, कव्हर होणार. राईट. सर्टनली. ओके. आणि आता शेवटचं काही क्वेश्चन. सो पीडब्ल्यूडी लायसन्स रजिस्ट्रेशन किती चार्जेस किंवा पीडब्ल्यूडी झेडपीचे एक जस्ट वी कॅन का ते क्लास वाईज व्हॅरी करतात? काय मला नाही समजलं. लायसन्स चार्जेस कसे असतात मी पीडब्ल्यूडी? आता सांगितलं ना. हा ते सांगितलं. राईट. ओके. ठीक आहे. ओके, आय थिंक सो वी हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स जे जे आजच्या टॉपिकशी रिलेव्हंट होते. सगळे क्वेश्चन्स आपण गायडन्स क्लिअरली केलेले आहे आणि कोर्समध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिटेल गायडन्स मिळणारच आहे. ज्यांचे कोर्समध्ये लिमिटेड पार्टिसिपंट असतात. आज वेबिनार मध्ये वी हॅड लाईक 150+ पीपल. सो सगळ्यांचे क्वेश्चन्स आम्ही कॅनॉट आन्सर, बट कोर्समध्ये तुम्ही डिरेक्टली अनम्यूट करून विचारू शकतात. लिमिटेड पार्टिसिपंट असतात आणि लाईव्ह ऑनलाईन आमचे सगळे कोर्सेस असतात. तर तुम्हाला डिटेल गायडन्स या कोर्समध्ये मिळणारच आहे. आणि डेली 1 hour असा 18 डेजचा हा कोर्स आहे. तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. लिमिटेड सीट्स असतात याचे. ओके, सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स, फॉर बोथ मेंटॉर्स कुलकर्णी सर आणि शिंदे सर फॉर वंडरफुल गायडन्स. सो थँक्यू. आणि ज्यांना कोर्स करायचा असेल, फ्रायडे पासून बॅच चालू होते. संध्याकाळी 7:30 ते 8:30 या टायमिंग मध्ये लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार. So thank you everyone and have a good day. Thank you, sir. Thank you. Bye bye. Thank you so much, Sriram. Yes sir, thank you. You are a very dear moderator. Yes sir, thank you. Your presence inspires everyone. Yes sir. Yes. Convey my regards to Senior Chandak sir. Sure sir. Thank you. Okay. Bye. Bye bye.